चला, सिद्धेश्वर महाराज टेम्पलचं तर दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतो अक्कलकोटला. श्री सिद्धेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो अक्कलकोटकडे. श्री सिद्धेश्वर देवस्थानपासून अक्कलकोट साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर आहे. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध धार्मिक स्थान आहे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य निवासस्थान म्हणून ओळखले जाते. स्वामींनी इथे 22 वर्षांहून अधिक वास्तव्य केले आणि 1878 मध्ये येथेच समाधी घेतली. त्यामुळे अक्कलकोटला स्वामी समर्थांची भूमी असे विशेष महत्त्व आहे. अक्कलकोटचे वातावरण शांत आणि आध्यात्मिक आणि भक्तिमय आहे. येथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात, कारण स्वामी समर्थांची कृपा अडचणी दूर करण्यासाठी आणि मानसिक शांती देण्यासाठी प्रसिद्ध आहे. अक्कलकोटचा इतिहास स्वामी समर्थांच्या चरित्राशी जोडलेला आहे. त्यांचे उपदेश, चमत्कार आणि भक्तांवरील अपार कृपेने हे ठिकाण देशभरातील भाविकांसाठी एक मोठे श्रद्धास्थान बनलेले आहे. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता बाप्पा महाराज यांच्या मठात चाललो. अक्कलकोटमध्ये दर्शन घेतल्यावर आम्ही थेट बाप्पा महाराजांच्या मठाकडे निघालो. अक्कलकोटपासून साधारणतः 700 मीटर अंतरावर हे पवित्र मठ आहे. हा मठ मंदिर 8 ऑगस्ट 1901 रोजी स्थापन झाला. तेव्हा दिलेली जमीन ही दाजेबा भोसले यांची जमीन बाप्पा महाराजांच्या नावावर देण्यात आली होती. हा मठ म्हणजे फक्त मंदिर नाही, या मठात त्या वचनानुसार गुरु परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवला गेला. स्वामी समर्थांनी दिलेल्या पादुकांचा व गुरु उपदेश संबंधित चिन्हांचा येथे सन्मान झाला. बाळप्पा मठ या नावाने सुरू झाला हा मठ पुढे गजानन महाराजांनी गुरु मंदिर असे नामकरण केले. ह्या मंदिरला गुरु मंदिर किंवा बाळाप्पा महाराज मंदिर किंवा चिन्मय पादुका मंदिर म्हणतात. जेव्हा स्वामींना वाटलं की आपलं जायची वेळ झालेली आहे, तेव्हा त्यांनी बाळाप्पा महाराजांना आपल्या काही निज वस्तू दिल्या, जसं की कंठमणी, दंड, छाटी, चिन्मय पादुका. आज तुम्ही बघितलं असं चिन्मय पादुका आहेत स्वामींना, जे गाभाऱ्यात मागे देवळीत आहेत ते समोर ठेवलेत ना, ते बाळाप्पा महाराज आहेत. आज देवळीत एक पादुका आहेत, ते स्वामींचे पादुका आहेत. मग त्यांनी पादुका दिला बाळाप्पा महाराजांना आणि सांगितलं मठ स्थापन कर. तेव्हा बाळाप्पा महाराजांनी 1901 ला मठ स्थापन केलेला आहे. अच्छा. त्यानंतर बाळाप्पा महाराजांनंतर गंगाधर महाराज जेव्हा त्यांनी गेले, तर गंगाधर महाराज त्यांची विचार प्रसार केलेला आहे महाराजांची. त्याच्यानंतर अक्कलकोटचे गजानन महाराज, जे इथून एक 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे, शिवपुरी म्हणून स्थान आहे, तिथं त्यांचं समाधी आहे. ते पण बघण्यासारखं मोठं स्थान आहे. आणि इथे तुम्ही 2 टाइम अन्नदान असतो, 12:30 ते 3, रात्री 8 ते 10 पर्यंत. असं एक बेसिक माहिती. आता आम्ही आता आम्ही बाप्पा मठ इकडून चाललोय चोळप्पा महाराजांच्या मठात. बाप्पा महाराजांच्या मठाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो चोळप्पा महाराज मठ, जे की साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर आहे. चोळप्पा महाराज मठ हे अक्कलकोटमधील एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मठ स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आणि शिष्य चोळप्पा महाराज यांच्या वास्तव्याशी संबंधित आहे. स्वामी महाराजांच्या अखेरच्या काळात या मठात वास्तव्य केले आणि इथेच समाधी घेतली. त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सांगा. इथं स्वामींनी समाधी घेतली. पलीकडे त्यांचे पट्ट शिष्य सोळप्पा महाराज, त्यांचा वाडा आहे. इथे बऱ्याच वेळा वास्तव्याला असायचे आणि त्यांची उपकरणं किंवा जे काही साधनं आहेत, कमंडलू वगैरे त्यांच्या घरात अजूनही आहेत. तिथे पलीकडे मी जाऊन आलो. हा, मग तिथं वर गेले का तुम्ही, वरती त्यांचे आहे ना, सगळं ठेवलेलं आहे त्यांच्या. विचारलं की सांगतात तिथे गेले की. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट मध्ये दर्शन तर खूप चांगलं झालंय. आता आम्ही गाणगापूरला निघालोय.